लय भारी झाले बरं का कलाकंद. याला बर्फी पण म्हणतात. खायला लय टेस्टी लागतं बरं का. जरूर बनवून बघा, एकदम मस्त. अर्धा किलो खवा घातला, त्याला 200 ग्रॅम पिठी साखर घातली. तुम्हाला वाटलं तर जास्त घालायची किंवा कमी घालायची. गोड कसं खायचं त्याच्यावरतीच पिठी साखर घालायची किंवा अख्खी साखर घालायची. एकदम मस्त असा. तुम्ही पनीरचा पण बनवू शकता किंवा दूध फाडून पण बनवू शकता. त्याला थोडीशी वेलची ठिसून घालायची. मस्त स्वाद येत असतो वेलचीने. 150 ग्रॅम दूध पावडर टाकली. तुम्हाला वाटलं तुम्ही जास्त पण टाकू शकता. तुम्हाला पेढं कलाकंद जर जास्त लागत असला ना, दूध पावडर जास्त टाकायची, जेणेकरून मग कलाकंद किंवा पेढा बनवायचा असला ना जास्त बनतो. मस्त असं हलवीत राहायचं. जोपर्यंत कलाकंद पेढ्यासारखं तयार होत नाही तोपर्यंत हलवीत राहायचं. जर तुम्ही हलवलं नाही ना तर मग ते पटकन खाली लागन. सारखं मिक्स करीत राहायचं. 1 चमचा तूप घालायचं. तूप घातल्याने ना खाली लागत नाही. मस्तपैकी तूप घालायचं. सारखं हलवीत राहायचं. ब्राऊन कलरचा पेढा बनवून टाकलेला आहे. नक्की व्हिडिओ बघा बरं का, एकदम भारी लागत असतो. तुम्हाला जर घरच्या घरी खवा बनवायचा असेल ना, लिंबू पिळायचं आणि दूध फाडायचं आणि एका फडक्यामध्ये चांगलं गाळून घट्ट बांधून ठेवायचं आणि त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं, जेणेकरून खवा एकदम कडक आणि एकदम शुद्ध असा मस्त होतो. नक्की ट्राय करून बघा आणि घरच्या घरी सगळं पेढा खवा बनवा. एकदम सोप्या पद्धतीनं खायला पण लय भारी लागतो बरं का. नक्की करून बघा. काढल्या काढल्या खवा गरम असतो. कसल्या तरी प्लेटीने किंवा वाटीनं असा दाबून घ्यायचा. मस्त जे भांड्यात असेल त्या भांड्यामध्ये खवा पसरून घ्यायचा. बदाम टाकून घ्यायचं, थोडंसं पिस्ता टाकून घ्यायचा. असला तर टाकायचं किंवा नाही टाकायचं. मी शोसाठी टाकलाय. तुमच्याकडं असलं तर टाकायचं किंवा नाही टाकायचा. थोडंसं केसर टाकून घेते. केसर पण तुमच्याकडं असलं तर टाकायचं किंवा नाही टाकायचं. शोसाठी गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या, त्याने मस्त असं दिसत असतं. थंड झाल्याच्या नंतर अशा वड्या काढून घ्यायच्या. एकदम भारी वड्या पडत आहेत बरं का. एकदम मस्त. खायला पण एकदम चविष्ट लागत असतात. खव्याचे लाडू पेढे एकदम भारी होत असतात. सेम तसंच एकदम चविष्ट लागते. एकदम भारी वड्या पडत आहेत.